वेगळ्या प्रकारची पील असते. प्रत्येक म्हणजे इट्स नॉट अ ब्लँकेट टर्म. तर प्रत्येक इंडिकेशनसाठी वेगळी पील असते अँड कॅन बी डन सेफली. हा, कारण माझ्या नॉलेज बॅकग्राऊंड माझं मेडिकल नाही आहे, पण असं म्हटलं जातं की स्किनचा इफेक्ट डिरेक्टली किडनीशी ह्याच्याशी आहे. हे मिथ आहे का? म्हणजे मला माहिती नाहीये, त्याबद्दल थोडं सांगाल का? किडनीचं स्किनशी असेल म्हणजे ऑल ऑफ दिस इज इंटरकनेक्टेड. पण जे पिल्स आपण वापरतो हे सुपरफिशियल असतात. जे डीप टाईपचे पिल्स असतात त्यांचा कधी कधी सिस्टमिक इफेक्ट होतो, पण ते आपण आपल्या भारतीय त्वचेमध्ये वापरतच नाही. सो द पिल्स विच वी आर युझिंग इज ओनली लिमिटेड टू द अपर लेयर्स ऑफ द स्किन. सो त्याचं सिस्टमिक पेनिट्रेशन होईल किंवा आतमध्ये काही अपाय होईल असं होत नाही. वन मोर थिंग, सनस्क्रीन बद्दल आता सरांनी बोललं. सनस्क्रीन SPFचं आपल्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं मार्केटिंग केलं जातं, 30-50 वगैरे. मग युजली आपल्या इंडियन लोकांसाठी किंवा घरी थांबणाऱ्या लोकांसाठी कुठले सनस्क्रीन? त्यासाठीच सांगितलं मी, फिजिकल सनस्क्रीन ज्याच्यामध्ये झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साईड असतं. आणि त्यात टिंट जर आयर्न ऑक्साईड घातलं की तुम्ही जी कॉम्पॅक्ट पावडर असते आबोली रंगाची, दॅट इज आयर्न ऑक्साईड. दॅट ब्लॉक्स दिस स्क्रीन लाईट. सो घरात असला तर फिजिकल प्लस टायटॅनियम डायऑक्साईड प्लस आयर्न ऑक्साईड, त्याला टिंटेड सनस्क्रीन म्हणतात, ते वापरणं चांगलं. आणि त्याचा पातळ थर दिसला पाहिजे. इट इज फिजिकल मीन्स तो इट ब्लॉक्स द सनरेज. अच्छा, तसे मार्केटमध्ये आहेत, भरपूर आहेत. तर त्यात झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साईड आहे तेवढं बघून घ्या. आणि आयर्न ऑक्साईड टिंटेड असेल तर तुम्ही जर खूप वेळ स्क्रीन टाइम असेल तर टिंटेड सनस्क्रीन वापरा. ज्यांचा चेहरा खूप लाल भडक होतो त्यांच्यासाठी SPF आहे, आपल्यासाठी नाही. ते कंपन्यांची मार्केटिंग गिमिक आहे त्यांना. कारण आतापर्यंत आम्ही SPF बघूनच युज करत आलो, त्यासाठीच. कोणी सांगितले त्याच्यावर माझा हा प्रश्न आहे की मेडिसिन घेतो आपण इंटेक मध्ये, तर यामुळं हाडांवर काही परिणाम होतो का किंवा हाडं ठिसूळ होता का असं ऐकलंय मी. हा एक असा गैरसमज आहे की स्किनचे डॉक्टर सर्रास स्टिरॉइड्स वापरतात. आणि असा एक समज असतं की स्किन म्हणजे फक्त बाहेरून लावायचं, असं नाही. स्किन हा सगळ्यात मोठा अवयव आहे बाहेरून दिसणारा, आणि तो आतल्या सगळ्या संस्था रश्मीने सांगितलं तसं प्रतिबिंबित करतो. त्यामुळे इंटरनल ट्रीटमेंट घेणं कधीही चांगलं असतं. आणि डॉक्टरला साईड इफेक्टची जास्त काळजी असते की ही प्रिस्क्राईब करताना. ब्लड प्रेशर, अस्थमा, डायबिटीस यासाठी ते जीवन मृत्यूशी निगडीत असल्यामुळे लोक गपगुमान औषधं घेतात. पण स्किनसाठी एखादी गोळी घेतली किंवा आठवड्यात एखादी घेतली तर त्याने अजिबात दुष्परिणाम होत नाही. एखादा कंटाळा येतो ना, आजच्या फास्ट लाईफमध्ये किती वेळा तुम्ही लावत बसणार किंवा कुठे कुठे क्रीम लावत बसणार. एखाद्याला पूर्ण शरीरावर चट्टे आहेत, कोण लावणार घरी? आता नवरा बायको मुलं किती 3 जण किंवा 4 जण असतात. त्यामुळे इंटरनल ट्रीटमेंट बद्दल अजिबात भीती बाळगायचं कारण नाही. 70 वर्षाची आहे. मी जेव्हा 10 वर्षापूर्वी मला पिगमेंटेशनचा खूप त्रास झाला होता, पूर्ण चेहरा काळा पडला होता. पण नंतर तो बरा झाला आणि आता परत मला त्रास सुरू झालाय. तर मी ह्या सगळ्या ह्याच्यात कुठली ट्रीटमेंट घ्यावी? आपण हेअर डाय वापरता का? नाही, अजिबात नाही. त्यावेळेलाच मला त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या फिजिशियनना भेटा, तुमच्या जवळच्या त्वचारोग तज्ञांना भेटा, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. करण्यासाठी वगैरे जी काय औषधं किंवा मेडिसिन किंवा गोळ्या घेतात ते योग्य आहे का? आणि दुसरं म्हणजे जे काय आयुर्वेदिक आपण लावतो ते तुमच्या दृष्टीने बरोबर आहे का? म्हणजे असं म्हणतात की तुम्ही साधं डाळीचं पीठ लावा, साय लावा, म्हणजे ती त्वचा मऊ होईल, चांगली होईल. म्हणजे तुमच्या दृष्टीने, स्किनच्या डॉक्टरांच्या दृष्टीने हे योग्य आहे का? डाळीचं पीठ आणि ताक हे टेम्पररी इलाज आहेत. ताक हे रजश्री मॅडम सांगितलं लॅक्टिक ऍसिड असतं, त्यामुळे त्याने टवटवी येते. डाळीचं पीठ किंवा कुठलाही लेप लावला तुम्ही की त्यातलं पाण्याचा अंश उडून जातो आणि त्याच्यासाठी आतली उष्णता वापरली जाते. त्यामुळे आपल्याला थंडावा मिळतो, फील गुड म्हणतो आपण, तसं थोड्या वेळ छान वाटतं. दुसरी पहिला प्रश्न काय होता तुमचा? ग्लुटाथॅन सध्या जे इंजेक्शन घेतात लोक की त्याने उजळपणा येतो, ते औषध हे लिव्हरच्या पेशंटसाठी वापरलं गेलं आणि याला म्हणतात सेरेंडिपिटी की ऍक्सिडेंटल डिस्कव्हरी ऑफ ड्रग, की ती पेशंट सगळे गोरे झाले. पण तो पण इफेक्ट 2 ते 3 महिने राहतो. तर त्याच्यात जर तुम्हाला काही इव्हेंट असेल तर 2-3 महिने ते घेतल्यावर त्याचा तात्पुरता इफेक्ट ठेवतो, पण ते कायमस्वरूपी घेणं योग्य नाही.
थँक्यू सर.